ठीक आहे, मी हा मुद्दा सविस्तर घेऊन जाईन केशव उपाध्यायांकडे. त्यापूर्वी ज्यांचा आता उल्लेख हनुमंत पवारांनी केला ते दराडे आपल्यासोबत आहे. दराडेजी, आपण एक तर माझा पहिला प्रश्न असा की आज सावरकर जयंती आहे, त्यानिमित्तानं माध्यमं तुमच्याशी बोलत होती, पण एकदम राहुल गांधींचा विषय ते आल्यावरती काळं फासू वगैरे, एकतर त्यांना सुप्रीम कोर्टानं सांगितलं, त्यानंतर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडनं महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळात कोणतंही विधान झालेलं नाही आणि मी चुकत नसेल तर राहुल गांधींनी पण केलेलं नाहीये. तर अचानक काळं फासण्याचा वगैरे विषय कुठून आला आणि ते सुद्धा जेव्हा तुम्हाला माहिती की तुमचा पक्ष मुळात काँग्रेससोबत आहे मवियामध्ये? सर्वप्रथम जे कोणी हनुमंतराव जे आहे त्यांना काही ओळखत नाही मी, त्यांना आज पहिल्यांदाच बघितलं मी, स्वतःला नेते म्हणताय ते. तर मला माझं त्यांना सांगणं आहे की आम्ही आजपर्यंत इंदिरा गांधी असेल, राजीव गांधी असेल, यांनी देशासाठी बलिदान दिलं, आम्ही आजपर्यंत त्यांच्या विरोधामध्ये अपशब्द कधीही काढला नाही. कोणत्याही शिवसैनिकांनी काही शब्द काढला नाही की नेत्यांनी काढला नाही. मग आमचं दैवत जर स्वातंत्र्यवीर वीर दामोदर सावरकर असेल, विनायक दामोदर सावरकर असतील, तर त्यांच्याबद्दल यांच्या नेत्यांनी अपशब्द का बोलावा? काय बोलायचं कारण नाही ना. आणि आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस आहे. आज आम्ही दिनाच्या दिवशी आम्ही भगूर या जन्मस्थानी गेलो आणि आम्हीही नाशिकचे भूमिपुत्र आहोत आणि सावरकरही नाशिकचे भूमिपुत्र आहे. आमचं गाव त्यांचं गाव आजूबाजूला आहे आणि आमच्या गावातला कोणी व्यक्ती आज देशासाठी लढलाय, देशासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे. आज काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यानंतर रत्नागिरीमध्ये 13 वर्ष स्थानबद्ध राहिले. इतकी शिक्षा त्यांनी भोगली. ती कुणासाठी भोगली? आपल्या भारतासाठी भोगली. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढले. ते कुणासाठी? माझ्यासाठी वैयक्तिक लढले नाही की तुमच्यासाठी वैयक्तिक लढले नाही, ते देशासाठी लढले. तर आपलं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं, महाराष्ट्रातील नेत्यांचं कर्तव्य आहे की वीर दामोदर सावरकर यांचं त्यांनी अध्ययन केलं पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रामध्ये संस्कृती टिकली पाहिजे, असं आमचं मत आहे. हे काँग्रेस, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, यांनीही देशासाठी बलिदान दिलं. आम्ही त्यांचे रिस्पेक्ट करतो ना. तर मग राहुल गांधींनी सावरकरांचा रिस्पेक्ट करायला काय हरकत आहे? ते दोन वेळेस बोलता माफीवीर माफीवीर. अरे काय बोलायचं कारण काय तुम्हाला माफीवीर? आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत ना. आपलं जर काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे की या मुद्द्यावर बोलायचं नाही, त्या मुद्द्यावर बोलायचं नाही, तर मग राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन त्या मुद्द्यावर बोलायचं कारण काय? जर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनीही कौतुक केलेले सावरकरांचं, शरद पवार साहेब असतील त्यांनीही सावरकरांचं कौतुक केलेलं आहे. मग राहुल गांधींना अडचण काय? बरं, आम्ही जर महाविकास आघाडीत आहे ना, तर आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो, तुमच्या नेत्यांचा. तुम्ही आमच्या श्रद्धास्थान आहे हिंदूंचं, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हिंदूंचं श्रद्धास्थान आहे सावरकर. त्यांचं यांना रिस्पेक्ट करायला हरकत काय आहे? ठीक आहे, मी दराडेजी तुमचा प्रश्न विचारतो आणि मलाही काही प्रश्न तुम्हाला विचारायचे त्या निमित्तानं, कारण तुमच्या विधानापासून शिवसेनेने मात्र यांनी आजपर्यंत सावरकरांच्या नावावर फक्त राजकारण करताय. यांनी भारतरत्न पुरस्कार का दिला नाही सावरकरांना? यांना कुठलाही बोलायचा अधिकार नाही. तुम्ही बीजेपीला तर बोलायला नव्हतं पाहिजे आज. ठीक आहे, मी दराडेजी भाजपला जाणीवपूर्वक बोलावलेलं आहे, कारण त्यांच्या आता 10 वर्षाची सत्ता आहे. एकेकाळी हीच मागणी भाजपचे लोक करायचे आणि त्यांच्याकडे ही मागणी काँग्रेसचे नाहीत, हिंदुत्ववादीच करतायत. मी मगाशी शरद पवारांचं नाव सुद्धा घेतलं की जे भाजपला म्हणत होते की पुरस्कार द्या आणि शेवटी न दिल्यामुळे ते म्हणतात की आता आपणच सावरकरांना भारतरत्न म्हणायला पाहिजे.